नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कृषी तांत्रिक घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्या चॅनलवर आपण कृषी घटकावर 100+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। याबद्दलची व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टला सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील। जास्त वेळ न घेता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हाचा व्हिडिओ आपण प्रश्नावर अधिक विश्लेषण न करता वन लाइनर पद्धतीने घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा। एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीने गलत देण्यात आले असेल तर योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा। आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून घ्या। पहिला प्रश्न आहे, टेट्राझोलियम टेस्ट कशासाठी केली जाते? बघा, टेट्राझोलियम जी टेस्ट आहे ही कशासाठी केली जाते असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्यापैकी 4 पर्याय आपल्याला त्यांनी दिलेले। बघा कोणकोणते? बीज परीक्षणे, फळपक्वता आहे, फळपक्वता परीक्षणे, माती परीक्षणे आणि जेली परीक्षणे। तर टेट्राझोलियम ही जी टेस्ट आहे ही कशासाठी केली जाते? योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्यापैकी आपल्याला काय करायचं, योग्य उत्तर ओळखायचं आहे। तर त्याचं काय योग्य उत्तर येईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1, बीज परीक्षण। यासाठी टेट्राझोलियम ही टेस्ट केली जाते। पुढचा प्रश्न आपण बघूया, मोसंबीवरील डिंके हा रोग कशामुळे होतो? प्रश्न काय आहे, मोसंबीवरील डिंके हा रोग कशामुळे होतो? बघा, विषाणूमुळे होतो का, जीवाणूमुळे होतो का, बुरशीमुळे होतो किंवा चौथा पर्याय वरील सर्व? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे। मोसंबीवरील डिंके हा रोग कशामुळे होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, बुरशीमुळे होतो। विषाणू जीवाणू याच्यामुळे होत नाही, तर तो कशामुळे होतो? बुरशीमुळे होतो। पुढचा प्रश्न बघूया, काशीकुमारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जाते? विद्यार्थी मित्रांनो, या पिकावर आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आणि त्यामध्ये हे सर्व पॉईंट आपण घेतलेले। काशीकुमारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे। 3 नंबरचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे। कॉलीफ्लावर आहे, कांदा आहे, वाटाणा आहे, मिरची आहे, यापैकी काशीकुमारी ही जी जात आहे ही कोणत्या पिकाची आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1, कॉलीफ्लावर। कॉलीफ्लावर या पिकाची काय आहे? काशीकुमारी ही जात आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, आंब्याच्या कोणत्या जातीचे उत्पादन पाकिस्तानामध्ये अधिक होते? पाकिस्तानामध्ये आंब्याच्या कोणत्या जातीचे उत्पादन अधिक होते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिले जातील। आंब्याच्या कोणत्या जातीचे उत्पादन पाकिस्तानामध्ये अधिक प्रमाणात होतं? बघा, लंगडा आहे, केशर आहे, हापूस आहे, तोतापुरी। तुम्हाला उत्तर यायलाच पाहिजे। मग कोणत्या आंब्याच्या जातीचं उत्पादन पाकिस्तानात अधिक होतं? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, लंगडा या जातीचं। कोणता? लंगडा या आंब्याच्या जातीचं उत्पादन कुठं? पाकिस्तानामध्ये अधिक होतं। हरभऱ्याचा डायडॅश हा काबुली वाण आहे। हरभऱ्याचा डायडॅश म्हणजे हरभऱ्याचा कोणता काबुली वाण आहे? 4 वाण तुम्हाला दिलेली, त्यापैकी आपल्याला काय करायचे? काबुली वाण ओळखायचं आहे। बघा, वैशाली आहे, विजय आहे, विश्वास आहे, विराट आहे। मग कोणता आहे हरभऱ्याचा काबुली वाण? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, विराट। विराट हा काय आहे? हरभऱ्याचा काबुली वाण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, 2 खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे काय? 2 खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे डायडॅश होय। म्हणजे काय म्हणतात त्याला? संयोग भूमी, आखात, खाडी, बेट। 2 खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग काय म्हटलं जाईल? पर्याय नंबर 1, संयोग भूमी असं त्याला म्हटलं जाईल। पुढचा प्रश्न आपण बघूया, गाईचे दूध हलके पिवळसर आहे कारण त्यामध्ये डायडॅश आहे। गाईचं दूध हलकंसं पिवळसर असतं, कशामुळे असतं? म्हणजे त्यामध्ये कोणता घटक असतो की या घटकामुळे ते गाईचं दूध कसं असतं? हलकं पिवळसर असतं, हे आपल्याला शोधायचं आहे। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले। 7 नंबरचा प्रश्न आहे, योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला। या व्हिडिओमध्ये जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा। उत्तर चुकलं तरी चालतं, परंतु उत्तर देण्याचा प्रयत्न करायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं व्हिडिओ आवडत असेल तर। गाईचे दूध हलके पिवळसर आहे कारण त्यामध्ये डायडॅश आहे। काय आहे? कॅरोटीन आहे, केसिन आहे, रिबोफ्लेविन आहे, कलॅक्टोज आहे। तर काय
तर त्याच्यामध्ये पर्याय नंबर 1 कॅरोटीन आहे. गाईचं दूध हलकं पिवळसर कशामुळे असतं की त्यामध्ये कॅरोटीन असतं, त्यामुळे ते हलकं पिवळसर असतं. पुढचा प्रश्न पहा, एझोस्पिरिलियम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा डॅडॅश आहे. काय आहे? कवक आहे, कीटाणू आहे, जीवाणू आहे की विषाणू आहे? काय ते? एझोस्पिरिलियम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा आहे. काय आहे बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय येईल? पर्याय नंबर 3 जीवाणू आहे. एझोस्पिरिलियम हा काय आहे? सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा जीवाणू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुसा प्रतिभा कोणत्या फळाची जाते? पुसा प्रतिभा कोणत्या फळाची जाते? सफरचंद, संत्री, अननस, आंबा कोणत्या फळाची जाते? पुसा प्रतिभा. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 आंबा या फळाची जाते. पुसा प्रतिभा ही काय आहे? कोणत्या फळाची जाते? आंबा या फळाची जाते. पुढचा प्रश्न बघा, कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना काय म्हणतात? जे वन कृत्रिमरित्या तयार केले जातं. आता नैसर्गिक जे वन आहे ते तर आहेच, परंतु कृत्रिमरित्या वन तयार केले जाते तर त्या वनांना काय म्हटलं जातं? नैसर्गिक वने, जंगले, रोपवने का रोपवाटिका? काय म्हटलं जाईल कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना? तर कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना काय म्हटलं जातं? रोपवने म्हटलं जातं. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. काय म्हटलं जाईल? रोपवने म्हटलं जाईल. पुढचा प्रश्न आपण बघूया, कमी पावसाच्या प्रदेशासाठी व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या कोणत्या जातीची शिफारस केली जाते? ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे आणि जमीन कशी हलक्या प्रतीची आहे त्या ठिकाणासाठी डॅडॅश जातीच्या ज्वारीची शिफारस केली जाते. मी कोणत्या ज्वारीच्या जातीची शिफारस केली जाते? बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला, CASH5, त्यानंतर मालदांडी, त्यानंतर स्वाती आणि त्यानंतर सिलेक्शन 3. तर कोणत्या जातीची शिफारस केली जाईल? कशासाठी? कमी पावसाच्या प्रदेशासाठी व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या डॅडॅश या जातीची शिफारस केली जाते. त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 सिलेक्शन 3 ह्या जातीची शिफारस केली जाते. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारे पुढीलपैकी कोणतं फळपीक आहे? महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागामध्ये की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि त्यातल्यात कमी पाण्यावर येणारं पुढीलपैकी कोणतं फळपीक आहे? पपई, पपईला पाणी लागतं. कागदी लिंबू, लिंबाला सुद्धा पाणी लागतं. आंबा आहे, आंब्यालाही पाणी लागतं. मग कोणतं आहे? तर त्यापैकी पर्याय नंबर 3 बोर. महाराष्ट्रात दुष्काळी भागात आणि कमी पाण्यावर येणारे फळपीक कोणतं आहे? तर बोर हे आहे. पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून दुसरा व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करत चला. विद्यार्थी मित्रांनो, इथून पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिले नसतील तर त्याची प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तसेच आपण जे व्हिडिओ टाकू राहिलो त्याच्या PDF जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या फ्रीमध्ये आपण उपलब्ध केलेले आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्टुडंट्स ग्रोइंग या नावानं, त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्यामध्ये सामील व्हा आणि सर्व मोफत PDF तुम्हाला पाहायला भेटून जातील. मग कोणता भाजीपाला महाराष्ट्रातून वर्षभर बाहेरील राज्यात पाठवला जातो? कोणता भाजीपाला आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेले बघा. कांदा आहे, लसूण आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे. मग ह्यापैकी महाराष्ट्रामधून वर्षभर बाहेरील राज्याला पाठवला जातो असा कोणता भाजीपाला आहे? तर त्याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 1 कांदा. कांदा हा जो भाजीपाला आहे हा महाराष्ट्रातून काय होतो? वर्षभर बाहेरील राज्याला पाठवला जातो. पुढचा प्रश्न बघा, हरभरा पिकासाठी निवडलेल्या जमिनीचा सामू किती असावा? हरभरा पीक कसं आहे? पानभरी पीक आहे, रब्बी हंगामात येणार आहे. मग या पिकासाठी जमिनीचा सामू किती असावा असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि 4 पर्याय तुमच्या पुढं दिलेले बघा. योग्य उत्तर आपल्याला त्याच्यातून शोधायचं आहे. बघा सामू दिलेली तुम्हाला किती आहे? 6.5 ते 7.5, 6 ते 7, त्यानंतर 7.5 ते 8.5 आणि 7 ते 8. मग हरभरा या पिकासाठी जमिनीचा सामू किती लागेल? पर्याय नंबर 1 6.5 ते 7.5. पुढचा प्रश्न आपण बघूया, हरभरा
सर्वसाधारणपणे डायडॅश नावाने ओळखतात. मग हरभऱ्याला आपल्याला माहिती आहे, हरभरा एवढंच माहिती आहे, परंतु त्याला दुसऱ्या एका नावाने ओळखलं जातं. मग कोणत्या नावाने ओळखलं जातं बघा? ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, रेड ग्राम आणि बेंगोल ग्राम. मग हरभरा सर्वसाधारणपणे कोणत्या नावाने ओळखला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, बेंगोल ग्राम या नावाने सुद्धा तो ओळखला जातो. कोणत्या? बेंगोल ग्राम. पुढचा प्रश्न आपण बघूया. तोतापुरी या जातीत दोष आढळतो. तोतापुरी काय? आंब्याची जाते आणि त्या जातीमध्ये डॅडॅश या जातीत दोष आढळतो. तोतापुरी डॅडॅश या जातीत दोष आढळतो. मग कोणता दोष आढळतो बघा? साका विकृती, कोयतील कीड, अनियमित बहार आणि कमी उत्पादन. मग तोतापुरी ही जी आंब्याची जाते याच्यामध्ये कोणता दोष आढळतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, कोयतील कीड. हा दोष तोतापुरीमध्ये आढळतो, कोयतील कीड. पुढचा प्रश्न आपण बघूया. फांद्या वाकविणे ही कृती कोणत्या फळझाडामध्ये करतात? फांद्या वाकविणे ही जी कृती आहे ही कोणत्या फळझाडामध्ये करतात? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपली सिरीज पाहत असेल तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचं उत्तर देता येईल, कारण मी विश्लेषणाच्या माध्यमातून जी व्हिडिओ टाकलेली त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले. फांद्या वाकविणे ही कृती कोणत्या फळझाडामध्ये करतात? बघा, पेरू आहे, आंबा आहे, चारोळी आहे, सफरचंद आहे. कोणत्या फळझाडामध्ये केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, पेरू या फळझाडामध्ये. फांद्या वाकविणे ही कृती पेरू या फळझाडामध्ये करतात. पुढचा प्रश्न बघा. बियाणे रुजणे म्हणजे काय? 100% विद्यार्थ्यांना प्रश्न येत असेल, कारण बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून असतात. तर त्यामध्ये बियाणं रुजणं म्हणजे काय, तर हे त्या विद्यार्थ्यांना जरूर येत असेल. बियाणं रुजणं कशाला म्हणतात? बघा, 4 पर्याय तुम्हाला सांगतो आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे याच्यातून. बघा, बियाणे पाणी शोषण केल्यास, गर्भ दळे फुगल्यानंतर, गर्भकवच फुटल्यानंतर आणि त्यानंतर बी सुप्त अवस्थेतून जागृत अवस्थेकडे येण्याची क्रिया. मग बियाणं रुजणं म्हणजे काय? काय होईल? पर्याय नंबर 4, बी सुप्त अवस्थेतून जागृत अवस्थेकडे येण्याची क्रिया. ह्या क्रियेला काय म्हटलं जातं? बियाणे रुजणे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल असते? एकदम सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर जरूर येत असेल. काय आहे ते? खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व क. आता अ जीवनसत्व कशात असतं, ब जीवनसत्व कशात असतं, क जीवनसत्व कशात असतं आणि ड जीवनसत्व कशात असतं, हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय विचारलेलं आहे की फळात कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? बघा, संत्री आहे, मोसंबी आहे, आवळा आहे, टोमॅटो आहे. सर्व जे आपल्याला 4 पर्याय दिलेले हे 4ही पर्यायामध्ये क जीवनसत्व असतंच, परंतु विपुल प्रमाणात विचारलं त्याने आपल्याला. मग कोणत्या फळामध्ये विपुल प्रमाणात असतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, आवळा या फळामध्ये. कोणत्या फळात जीवनसत्व क विपुल प्रमाणात असतं? तर आवळा या फळामध्ये. पुढचा प्रश्न बघा. मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणत्या नाव दिले आहे? क्रांत्या तुम्हाला माहिती आहे. नीलक्रांती आहे, सुवर्णक्रांती आहे, चंद्री क्रांती आहे, रजत क्रांती आहे, पित्त क्रांती आहे, धवल क्रांती आहे, काळी क्रांती आहे, करडी क्रांती आहे. ह्या ज्या क्रांती आहे ह्या तुम्हाला माहीत असणं जरुरी. त्यातली त्यात ही मत्स्य उत्पादन जे होतं त्या क्रांतीस कोणतं नाव दिलेलं असं त्यांनी विचारलेलं आहे. काय येईल याचं उत्तर? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, नीलक्रांती. मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणतं नाव दिलेलं आहे? तर नीलक्रांती हे नाव दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आवळा फळापासून पुढीलपैकी डॅश प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत नाही. काय? आवळा फळापासून पुढीलपैकी डॅश प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत नाही. काय करत नाही पहा? मोरावळा, त्यानंतर सुपारी, त्यानंतर जेली, त्यानंतर वाईन. मग आवळा फळापासून पुढीलपैकी प्रक्रियायुक्त पदार्थ कोणता करत नाही? मोरावळा आवळ्यापासून तयार केला जातो, सुपारी आवळा सुपारी तयार केली जाते, आवळा जेली तयार केली जाते. पण आवळ्यापासून वाईन या फळपिकापासून पुढीलपैकी कोणतीही प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत नाही. तर वाईन हा पदार्थ आवळा या फळपिकापासून तयार केला जात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आयरशायर जातीच्या गायीचे मूळ स्थान कोणते आहे?
गाईच्या जातीचे मूळ स्थान, शेळीच्या जातीचे मूळ स्थान, म्हशीच्या जातीचे मूळ स्थान, हे सर्व आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे, आयर शायर गाईच्या जाती कोणकोणत्या आहे हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे यापूर्वीच। तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे आयर शायर जी जातीची गाय आहे ह्या गाईचं मूळ स्थान कोणतं आहे। बघा पर्याय तुम्हाला 4 दिलेले, कोणकोणते? स्कॉटलँड आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि भारत आहे। तर आयर शायर जातीच्या गाईचे मूळ स्थान कुठं येईल? मग 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। 22 नंबरचा प्रश्न आहे, 4 पर्याय तुमच्या समोर आहे। आयर शायर जातीच्या गाईचं मूळ स्थान कोणतं आहे? तर स्कॉटलँड आहे। पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। गिरिराज कोंबडीची निर्मिती डॅश पशुवैद्यक विद्यापीठात झालेली आहे। गिरिराज कोंबडी कोणत्या विद्यापीठानं तयार केलेली आहे? बघा पटापट कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा। बँगलोर, धारवाड, अकोला, नागपूर। गिरिराज कोंबडीची निर्मिती या पशुवैद्यक विद्यापीठात झालेली, कोणत्या विद्यापीठात झालेली आहे? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर, नागपूर विद्यापीठात झालेली आहे का, अकोला विद्यापीठात झालेली आहे का, धारवाड का बँगलोर? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1 बँगलोर। गिरिराज कोंबडीची निर्मिती बँगलोर या पशुवैद्यक विद्यापीठात झालेली आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खडकापासून ब्रद्दा तयार होते, ती प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे? खडकापासून ब्रद्दा तयार होते, मग कोणत्या प्रक्रियेमुळे? पावसाच्या, भौतिक, रासायनिक, जैविक, जैवरासायनिक। खडकापासून जी मृदा तयार होते ती प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे होते? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। कोणत्या प्रक्रियेमुळे तयार होत असेल? योग्य पर्याय पर्याय नंबर 4 जैवरासायनिक। खडकापासून जी मृदा तयार होते ती प्रामुख्याने कोणत्या प्रक्रियेमुळे होते? तर जैवरासायनिक या प्रक्रियेमुळे होते। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचे। त्याचप्रमाणे इथून पाठीमागचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तसेच या व्हिडिओची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर ती आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासाठी आपलं स्टुडंट्स ग्रोइंग हे टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याचीसुद्धा लिंक मी काय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिच्यामध्ये सामील व्हा आणि सर्व व्हिडिओच्या PDF मोफतमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। बघा पुढचा प्रश्न काय, बागेतील कोणत्या वेलीच्या फुलांना उग्र वास येतो? बागेमध्ये फुलं असतात बघा, लसूण वेल आहे, आईस्क्रीम वेल आहे, बदक वेल आहे आणि संक्रांत वेल आहे। तर बागेतील कोणत्या वेलीच्या फुलांना उग्र वास येतो? योग्य उत्तर काय येईल? 4 पर्यायापैकी पर्याय नंबर 3 बदक वेल। बागेतील बदक वेल या वेलीच्या फुलांना काय येतं? उग्र वास येतो। अशा प्रकारे मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठीचे महत्त्वपूर्ण तांत्रिक क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले। यापूर्वीचे जर लेक्चर तुम्ही पाहिले नसेल तर प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टवर सर्व व्हिडिओ चेक करू शकता। मित्रांनो जर ग्रामसेवक अभ्यासासाठी तुम्ही तयारी करत असाल तर तांत्रिक आणि कृषी घटकवरचे जवळपास 100+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। ग्रामसेवक भरतीसाठी कृषी घटक नावाचे प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमधून तुम्ही ते लेक्चर पाहू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला काय केली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। महत्त्वपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। त्यानंतर या व्हिडिओचे जर PDF पाहायचे असतील तर त्या PDF आपण अवेलेबल केलेले आहे, त्या मोफतमध्ये फक्त आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्टुडंट्स ग्रोइंग या नावानं, त्यामध्ये सामील व्हा आणि त्या PDF तुम्हाला अवेलेबल होतील। नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण क्वेश्चन घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।